बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उशिरा का होईना आणखी दोघांना अटक झाली आहे. गुन्हेगार हे पुण्यात कसे सापडतात, पुण्यातून त्यांना कशी काय अटक होते यावर सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलीस यंत्रणा यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट काढण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी कराड संबंध होते, आपण ते कधीही नाकारले नाहीत, एकाच पक्षात होतो, फोटो असणार, आमच्यासोबत पक्षात होते तेव्हा असणारच, असं सुळे यांनी कबूल केले. मात्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे, संवेदनशीलपणा दाखवावा, राजकारण बाजूला ठेवून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. जो योग्य आणि संवेदनशील निर्णय असेल तो महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी घ्यावा. आमचे जुने फोटो आहेतच ना, एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले. म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बाल्कनीतला फोटो आहे, जो मला लक्षातही नाही, पण तो आलाय, आलाय. एकाच पक्षात आम्ही काम करत होतो. कदाचित धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील, कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील, आणि हे फोटो आहे, आम्ही कधीच डिनाय केलेला नाहीये ते. आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात? आम्हाला कसली चोरी आहे? आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते. आमचे संबंध होते, तेव्हा एका पक्षात होतो, एकत्र काम करत होतो, त्याच्यात गैर काय नाही. काल मीही तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कालच माझं फॉरेस्ट डिपार्टमेंटशीही बोलणं झालेलं आहे. काय झालंय की उमरेड असेल, ताडोबा असेल, देशामध्ये सगळीकडेच आजकाल टायगर सायटिंग मध्ये खूप जास्त लोक उत्साही झालेले आहेत आणि इट्स अ फॉर्म ऑफ टुरिझम. त्याचे काही जे नियम कायदे आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाळावे, एवढीच माफक अपेक्षा. कधी कधी काय होतं, लोक एक्साइट होतात, लहान मुलं असतात त्याच्यामुळे उत्सुकता मुलांमुळे पालकांमध्ये असते, पण सेफ्टी फर्स्ट. कारण का शेवटी ते वाईल्ड जंगल आहे, त्याच्यामुळे सेफ्टी, सुरक्षितता